संगमनेर तालुक्यातल्या कोल्हेवाडी येथे विलास सीताराम कोल्हे यांची नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्याबद्दल अमित कोल्हे यांच्या वतीनं नर्मदा पूजन आणि मातृपितृ पूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. संत शिरोमणी तपोनिष्ठ परमपूज्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी श्री राजेश दासजी महाराज यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. हरिभक्तपरायण किरण महाराज कोल्हे यांचं प्रवचनही या निमित्तानं संपन्न झालं. यावेळी परिक्रमा पूर्ण केलेल्या अतिथींचे मनोभावे सत्कार करण्यात आले, तर गावच्या मुख्य मार्गावरून मिरवणूकही काढण्यात आली. यावेळी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतषबाजी जागोजागी करून अतिथींचं मोठ्या उत्स्फूर्तप्रमाणे स्वागत करण्यात आलं. या सोहळ्याला नीलमताई खताळ यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सरपंच, उपसरपंच आणि आप्तेष्ट नातेवाईक यांचीही आवर्जून हजेरी होती. सुमारे 4000 किलोमीटरचा प्रवास करून आपल्या गावी परतल्यानंतर विलास तात्या यांनी आपला प्रवास कसा झाला त्याबाबत मनोगत व्यक्त केले. तर राजेश दास महाराज यांनी सर्वांना नर्मदा परिक्रमेचं आवाहन करून परिक्रमा सर्वांनी एकदा करा आणि आमच्या आश्रमाला भेट द्या असं यावेळी म्हटलंय. तुमची सेवा करण्याची संधीही आमच्या आश्रमाला मिळू द्यावी अशी भावना यावेळी महाराजांनी व्यक्त केली. नकाराय नमः शिवाय हरि ओम मंदाकिनी सलिलचंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय शिवाय गौरी बलराम वृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय वशिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनीन्द्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय तस्मै यकाराय नमः शिवाय पंचाक्षरं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकं वाप्नोति देवी सहमोदते श्री भगवान की जय, श्री भगवान की जय, नर्मदा मैया की जय, सब संतन हरिभक्त की जय, नगरवती की जय, आज के आनंद की जय, शिव नमः पार्वती पदे हर सर्वदे प्रसन्नानंदं नीलकंठं दयालं मृगाधीशचरमानकं प्रियं शंकरं सर्वनाथं भजामि प्रचंडं प्रकष्टं प्रगल्भं परेशं अखंडं अजं भानुकोटिप्रकाशं ग्रहशूल निर्मूलनं शूलपाणि कलातीत कल्याण कल्पांतकारी सजा सदा सज्जनानंद दाता पुरारे चिदानंद मोहा संदोह मोहापकारी चिदानंद संदोह मोहापकारी हरि ओम रुद्राष्टकमिदं प्रोक्तं प्रणतोसे पठन्निराभक्त्या तेषां शम्भो प्रसीदते ओम हर हर महादेव हरिभक्ताशि विश्वनाथ वंदे बोले नर्मदा मैया की जय। जटा शंकरे नमः पार्वती पते हर हर महादेव।
थांबा ना, एक मिनिट थांबा ना, तुम्ही सगळे समजत नका ना. शुभम चला पुढे, चला चला, एवढा वेळ नका. थोडं पाणी होतं जर फक्त. ए बस गुरु पुढे पूजा पूजनमं करिष्येत. आपण घ्यायचे हातात नामामध्ये जोडायचे. पूजा पूजनमं च करिष्येत. त्यानंतर आता गणपती पूजन करायचं. या सुपारीला मुलागंध लावा. कालात पूजनम हम करिष्येत. ओम मनोजुतान्यजामज्जा पूजाज बृहस्पति गणानामितान वरेष्ठं यज्ञायं वा सामिदं ददातु विश्वे देवा या दत्तो प्रतिष्ठाम. ओम भो स्वाहा. हरि ओम नमः. श्री महागणपती सिद्धि बुद्धि सहित साधु या सहावान परिवारा या गच्छा या तिष्ठे यत्मान आत्रेमण कामण आपदेड जय देव लंबोदर पीतांबर पंद्रबंधना सबल सुंदर वक्र सुभद्रनयना सहस्रमाता सुमठ्वामितना संकटी पावावे निर्माणी रक्षावे सुभद्रबंधना. जय देव जय मंगलमूर्ति अवताराज मूर्ति दक्षिणात्रेमण सुने मात्रेमण कामण आपदेड जय देव. ओम जय जगदनंदे मैया जय आणगंदे ब्रह्मा जय शंकर देवा हरि शंकर रुद्रावादे जय जगदानंदे देवी नारद शारद तुम वरदायक अभिनव पंचदंडी. हो मैया अभिनव पंचदंडी. हरे हर शंकर देवा शिव हरे शंकर ओम जय जगदानंदी देवी नारद शारद तुम वरदाय अभिनव पद चंडी. ओम अभिनव पद चंडी. सुर नर मुनि गण सेवक सुर नर मुनि गण देवक नारद पद वंदी. ओम जय जगदानंदी. आणि देवमुक्ती एकादशी माहित असेल तुम्हाला, बरोबर आहे ना? देवशैनी एकादशी म्हणजे त्या दिवशी देव झोपले. देवमुक्ती एकादशी बाहेर 4 महिने देव झोपलेले आहे म्हणून आपण परिक्रमा करायची नाही. चला बंद होणार आहे. ज्या आश्रमात गेले ज्या कुठं निमावर पर्यंत जर गेले तर त्या ठिकाणी गेल्यानंतर 4 महिने त्याच आश्रमात 4 महिने त्या आश्रमामध्ये त्यांची सगळी सोय होती. नर्मदा परिक्रमेचा उगम कसा झाला? तर नर्मदा परिक्रमेचा उगम हा भगवान शिवजी मैकल शिवजीची कन्या मैकल राजाची कन्या प्रेम जडलं होतं. बरेच दिवस काही बाकी होते आणि म्हणून आपणही पाहिलेलं नाही, त्यानेही पाहिलेलं नाही, पण आपला प्रेमाचा संदेश त्याच्यापर्यंत जावा, त्याच्यापर्यंत पोहोचावा म्हणून नर्मदा मैयेने तिची एक दासी होती, जुईला नावाची दासी. त्या दासी जवळ आपला प्रेम संदेश पाठवला.
पण प्रेम संदेश घेऊन जात असताना जुहीला दासी होती. आता सर्वसामान्य दासीचे वस्त्र कसे असणार, कपडे कसे असणार, आणि म्हणून मग जायचंय राजाला भेटण्याकरता जायचंय, तर तू काय कर, राणीला सांगितलं नर्मदा मैया तुझे मला वस्त्र दे, तुझे वस्त्र दे, तुझे अलंकार दे. मग आता तिलाही वाटलं का आली नाही, म्हणून नर्मदा मैया तिला पाहण्याकरता गेली. तिथं गेल्यानंतर दोघांना एकत्र बघितलं आणि तिला राग आला. तशी ती उलटी आपली फिरली आणि उलटी फिरायला वाहायला सुरुवात झाली. तर सर्व नद्या ह्या पूर्वेला वाहतात आणि नर्मदा मैया ही नर्मदा मैयेचा उगमाची कथा आहे. तर तिचा उगम ज्या अमरकंटक या ठिकाणून झालेला आहे. अमरकंटक या ठिकाणी उगम होत असताना सुरुवातीला तिला माईची बगी असे म्हणतात, त्या ठिकाणी तिचा उगम झालेला आहे. आणि मग त्या माईच्या बगीपासून उगम झाल्यानंतर सुरुवातीला अक्षरशः छोटस पात्र आहे. उगमस्थान खूप छोट आहे. काही ठिकाणी तर 1-2 किलोमीटर सुरुवातीला गुप्त आहे, ती गुप्त आहे, ओळखू येत नाही. आणि म्हणून परिक्रमा वासींना तिचं उल्लंघन होऊ नये म्हणून खून केलेली आहे, मार्किंग केलेली आहे. ही नर्मदा मैया आहे गुप्त असल्यामुळे. आणि म्हणून तिथून पुढे तिचा अमरकंटक या ठिकाणी असा उगमस्थान आहे. आणि म्हणून या नर्मदा मैयेला अनन्यसाधारण असं महत्व आहे. तिला असा एक वर आहे पहा, नर्मदा मैया नर्मदेतील जो दगड आहे, नर्मदेतील जो गोटा आहे, आपण म्हणतो ना नर्मदेचा गोटा, तर नर्मदेचं पात्र तुम्ही पहा. काही ठिकाणी इतकं विशाल पात्र आहे. गुजरात असेल, कुबेर असेल, असं सरदार सरोवर असेल, या ठिकाणी तिचं खूप मोठं असं विस्तीर्ण पात्र आहे. आणि त्याच्यामध्ये ते नर्मदेचे आपण त्याला गोटा म्हणतो ना, तर त्या नर्मदे मैयेला असा आशीर्वाद आहे. माझ्याकडे लक्ष द्या. नर्मदेचा दगड असेल तो साक्षात शिवजी आहे, साक्षात शाळीग्राम आहे, साक्षात भगवान आहे. आपण जर मंदिर बांधलं, मंदिरामध्ये एखादी देवाची प्रतिष्ठापना करायची असेल तर 2-2, 3-3 दिवस ब्राह्मणांकडून त्याचा अभिषेक असेल, होम हवन असेल, मंत्र असेल, त्या मूर्तीमध्ये प्राण आणायचे मग मंदिरात बसवायची. बरोबर आहे ना? प्राण आणायचे मग मंदिरात बसवायची. पण नर्मदेतला गोटा प्राण आणायची, साक्षात भगवान आहे, साक्षात आणायचं ना आपल्या घरात ठेवायचं, पूजा करायची. पण त्याचे घरात ठेवताना केवढा पाहिजे, बाहेर ठेवताना केवढा पाहिजे, त्याचे काही असे नियम आहे. आणि म्हणून अशी ही परिक्रमा करत असताना जे काही तीर्थयात्रा आहे, जे काही तीर्थस्थळ आहेत, अनेक ऋषीमुनी साधू संत या ठिकाणी येऊन राहतात. त्यांचा दर्शनांचा लाभही परिक्रमावासींना होत असतो. आणि परिक्रमेचा कालावधी सांगत असताना 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस असा परिक्रमेचा दिवस सांगितलेले आहे. आता प्रत्येकाला एवढं शक्य नाही. कुणी आपल्या चालण्यानुसार 3 महिन्यात, कुणी 4 महिन्यात, कुणी 6 महिन्यामध्ये ती परिक्रमा पूर्ण करतं. ज्याला पायीही शक्य नाही ते गाडीनं करतं. कारण पायी शक्य, पाठीमागं प्रपंचाचा काही जबाबदारी जरी नसली आणि आता जाणं शक्य असलं तर शरीराने साथ दिली पाहिजे, शरीरही चाललं पाहिजे, पायही चालले पाहिजे. 60-70 नंतर सगळेच म्हणतात आता तुम्ही कुठेतरी गेले तरी चालन ठीक आहे, पण आपले पाय चालले पाहिजे ना. आणि म्हणून परिक्रमा करण्याकरता नाही पायी, निदान गाडीनं 15 दिवस, कुणी महिनाभर, कुणी सायकलीवरती, कुणी 5 जणांचा ग्रुप, कुणी 10 जणांचा ग्रुप, कुणी बसना 50-100 जण. या नर्मदा मैयेच्या कृपेने नर्मदा परिक्रमा करण्याकरता तिचा आशीर्वाद, तिची कृपा असेल तरच घडतं. गेल्या 5-6 महिन्यापूर्वी मलाही ती आपल्या गावातील बरेच जण होते आहे, सुनीताताई त्या आहेत, ते आमच्या बरोबर या ठिकाणी होत्या परिक्रमेला. एक आगळा वेगळा परिक्रमेचा अनुभव आणि आगळा वेगळा परिक्रमेचा आनंद हा जीवनामध्ये आहे. प्रत्येकाने प्रत्येकाच्या जीवनामध्ये एकदा परिक्रमा करावी. का करावी ऐका. तुम्ही म्हणाल कशा करता करायची महाराज परिक्रमा? तर परिक्रमा करत असताना ज्याला एखाद्याला कोणाला घमेंड असेल पैशाची, सत्तेची, संपत्तीची, कोणाला जर घमेंड असेल ना, त्यांनी एकदा जीवनामध्ये परिक्रमा करायची. काय करतो पैसा? एखाद्याकडे 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 10 लाख रुपये खूप पैसा आहे. त्या पैशाचे जेव्हा त्याला परिक्रमा करायची, गेला परिक्रमेकरता, तो पैशाच्या कोणते भोग तिथं बघू शकतो? झोपण्याकरता चांगली गादी नेऊ शकतो, हा, खाण्याकरता चांगले पक्वान्न रोज बनवून खाऊ शकतो. ज्याला परिक्रमा करायची, परिक्रमा माणसाला जीवन शिकवते. जीवनामध्ये पैसाही काही नाही, सत्ताही काही नाही, संपदाही काही नाही. माणसाकडे काही नसलं तरी मनुष्य जीवन जगू शकतो, ही परिक्रमा शिकवते माणसाला. काहीच नसले तात्यान ते जाताना काही एकटे गेले नव्हते, काही एकटे गेलते गावातून
एकटे गेलते का? हा, येताना नाही, जाताना किती जण गेले? मग 4 जण 8 जण गेले. हा, येताना आले का 8 जण? किती आले? एकटेच आले. असं त्या नर्मदा मायेचं सत्व आहे, परीक्षा आहे. आणि बस ती नर्मदा परिक्रमा करत असताना भावनेनं करावं लागते, श्रद्धेने करावं लागते. भावना असेल, श्रद्धा असेल तर आपल्याला तीर्थामध्ये देव आहे. आणि भावना नसेल तर तीर्थामध्ये कितीही जरी आंघोळ केली आणि किती जरी तिच्या परिक्रमा केल्या तर त्याच्या जीवनामध्ये त्याला ते फळ भेटणार नाही. का? तुकोबाराय सांगतात, तीर्थी धोंडा पाणी. तीर्थात, दगडात आणि पाण्यात देव आहे, पण तो भावनेच्या आधी. पण संतांच्या ठिकाणी तसं नाही. संत साक्षात देव आहे. संतांजवळ तुम्ही गेला ना, तुमची भावना असो अथवा नसो, संत तुमचा उद्धार करतील. पण तीर्थ तसं नाही. तीर्थ भावना असेल तर उद्धार करेल. पहा, चंद्रभागेत जा, इंद्रायणीमध्ये जा. आता एवढा मोठा कुंभमेळा झाला आपला प्रयागराजला, एवढ्या जणांनी स्नान केलं, पण जाऊन जर भावनेने स्नान केलं असेल तर त्याला प्रयागराजचं पुण्य आहे. तसं पुण्य नाही. का? बघा, भावना किती महत्वाची असते आणि भावना ही करावीच लागते. आणि भावना कुठे करावी लागते? आमचे गुरुवारी महाराज उदाहरण सांगतात. भावना कशी असते पहा, संतांच्या ठिकाणी भावना करायची गरज नाही आणि तीर्थाच्या ठिकाणी भावना करायची गरज का? ऐका, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. भावना कशी असते? एक मुलगा होता, 10वी 12वी चांगल्या मार्काने पास झाला. पुढे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी शिकण्याकरता गेला आणि चांगल्या शिक्षणामध्ये पास होऊन चांगली त्याला मोठी नोकरी मिळाली, भरपूर पगार वगैरे भेटला. आणि मग ही आनंदाची बातमी, आता पहिलाच पगार आला, आपल्या घरी जाऊ, आई वडिलांना सांगू. जुना काळ, फोनची सोय नाही, काही नाही, काहीतरी पत्र पाठवलं आणि मी उद्या परवा 2 दिवसांनी येतो. आता 2 दिवसांनी, 4 दिवसानंतर, महिना 2 महिना करता गेलेला मुलगा चांगल्या मार्काने पास झालाय, नोकरी मिळाली, चांगला पगार आहे. आता अशी बातमी मिळाल्यानंतर आई वडिलांना किती आनंद होईल. मग मुलगा येणार म्हणून स्वागता करता आई आपली ओवाळण्याकरता ताट घेऊन उभी राहिली. मग आई घेऊन ताट घेऊन उभी राहिली. मग गाव असेल किंवा गल्ली असेल, आता गावातलं कोणी एखादं मोठं साहेब झालं, अधिकारी झालं तर आनंद वाटतोच. सदा आता तात्या परिक्रमा करून आली तर अख्ख्या गावाने स्वागत केलंच, आनंद वाटतोच. त्याप्रमाणे आपल्या गल्लीतला मुलगा येणार आहे आणि मग त्याची आई त्याला ओवाळते, आपणही का नाही ओवाळू. आणि म्हणून गल्लीतल्या आणखीन 4-2 बायांनी ताट केलं ओवाळण्याकरता. मुलगा आला. आल्यानंतर घर थोडं लांब होतं, त्याच्या आधी 4-2 घर होते. गल्ली असेल 4-2 घर. पहिल्याच घरी त्या एका मावशीने अडवलं. कृपेने म्हणा, साधू संतांच्या कृपेने म्हणा, सर्व तीर्थ यात्रा करण्याचं भाग्य सर्व तुमच्या आमच्यामुळे कोणाक होईना ते माझ्या नशिबामध्ये आलं. सर्व तीर्थयात्रा झाल्या आणि जीवनामध्ये अशी इच्छा होती, नर्मदा परिक्रमा करायला पाहिजे, केली पाहिजे आणि पायी करावं अशी मनात इच्छा आहे. आणि असली तिची इच्छा तर ती पूर्ण करून घे. पण आपल्या मनामध्ये आपण अशी इच्छा केली पाहिजे, आहे इच्छा, पण ती पायी नाही पण गाडी नका होईना ती करण्याचा योग 13-14 दिवसामध्ये होतो. आणि अतिशय वेगळा जीवनातला आनंद परिक्रमेतला आहे. आणि म्हणून ती पायी परिक्रमा तिची इच्छा असेल तर ती करून घेईल. आणि जर तिची कृपा जर झाली तर ती मी नक्की करणार आहे. आणि म्हणून तुम्हालाही कोणाला ज्याच्या जीवनामध्ये, काल असेच आम्ही 1-2 मित्र बोलत असताना त्याला म्हटलं अशी अशी परिक्रमा असते आणि आपले ते कोल्हे तात्या आहेत ना, ते उद्या येणार आहे. त्याला ज्यावेळेस मी सांगितलं ते म्हणजे मग तिकडे राहायचं कुठं, खायचं कुठं. अरे म्हटलं, राहायचं कुठं खायचं कुठं असं नाही. जे परिक्रमा करणारे माणसं ते साधू म्हणून दर्शन घेतात, दक्षिणा देतात, जेवणाचा. अरे तो असं जर असेल तर हे लोक आत्महत्या करतात, इकडे तिकडे जातात. तिकडे जाण्यापेक्षा अशी नुसती परिक्रमा जरी केली तर जीवन बदलून जाईल ना. म्हणजे खरंच ज्याच्या जीवनामध्ये काही पस्तावा असेल, काही आपत्ती असेल, त्यांनी त्याच्या जीवनामध्ये परिक्रमेचा आनंद घ्यावा. एक एवढं शक्य नाही. पाठीमागचं घरदार असेल, मुलं असेल, ही जबाबदारी असेल, एवढं सोडायचं, हे माया जेव्हा तोडायचं आणि जायचं. आणि तिथं गेल्यानंतर या कशाचाही विचार करायचा नाही. आणि तुम्हाला सांगू, एकदा 4 महिने मनुष्य बाहेर राहिला आणि त्याच्यामध्ये राहिला. आता इथं येऊन मला नाही वाटत त्यांचं इथं मनरमन म्हणून, कारण मग नाही. हा आता एक व्यवहार आहे, राहावं लागतं, राहिलं पाहिजे. याच्यातून जर पळालं तर लोक भ्याड म्हणतात, पळाला त्याच्याने प्रपंच नाही झाला. म्हणून राहावंही लागतं, एक जबाबदारी असते. आणि म्हणून त्यांच्या जीवनातलं त्यांचं काहीतरी भाग्य, काहीतरी पुण्य, ही परिक्रमा त्यांना घडलेली आहे. आणि ती परिक्रमा करण्याकरता अख्ख्या कुटुंबानेही त्यांना साथ दिलेली आहे. पत्नी असेल, मुलगा असेल,
सुनबाई असेल, यांनी सगळ्यांनी साथ दिली. म्हणजे काय केलं, जाताना जर ते म्हटले असते मला परिक्रमेला जायचंय, हे म्हटले असते हा कुठं चालली तुमची परिक्रमा, माझ्याकडे लक्ष द्या, हे जर म्हटले असते घरचे कुठं चालली तुमची परिक्रमा, हे घरचं काय पडलं इथं सगळं कोण पाहिजे, गेले असते का ते. पण घरचे एखादी गोष्ट घडण्यामध्ये सगळ्यांचा हातभार असतो. जसे त्यांची मनातली इच्छा होती परिक्रमा करण्याची, तशी पाठीमागच्याने साधील हा नाही काय नाही जा तुम्ही, अमित असेल काकू असेल हे सगळे जा. जर हे जर म्हटले नसते तुम्ही जा किंवा नका जाऊ तर ते गेले असते का. तुम्ही गेल्यानंतर आमचं कसं होईल, इथं कोण पाहिजे, जबाबदारी कोण पाहिजे, आमचं नाही अमित असेल जा. आल्यानंतरही अमितचा उत्साह. आता हे सगळं करायचं म्हणजे काय तोंडाच्या गोष्टी नाही, खर्चाच्या गोष्टी आहे. परिस्थितीचा जर विचार केला तर मी तर म्हणतो तसं नाही, पण माझ्याच मनात काय टायमाला येतो का आम्ही असं करीत असेल एवढं. पण त्याची ज्यावेळेस मी ती मनातली इच्छा जाणून घेतली, त्याचं ते एक वाक्य मला खूप आवडलं. त्याला म्हटलं कशा करता एवढा खर्च करतो म्हणलं. तो म्हटला त्यांनी 4 महिने एवढी कष्टाने परिक्रमा केली आणि आता आपण का मागे सारखायचं, म्हणजे किती लाखातलं वाक्य. आता ही वेळ परत येईल का, वर्षाला त्याच्याकडे लाख रुपये आले. तो म्हटलं आता लाख रुपयाला आता आपण तात्यांचा काय करू, वडिलांचा आपली प्रदक्षिणा मारू, पाणी पूजन करू आणि 2-3 हजार लोकांचं जेवण करू. आता ती वेळ आहे का, आता ती वेळ नाही. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, एक काळ असते आणि त्या गोष्टीला तेव्हा त्याचं महत्व असतं. काय पैसा आज आहे उद्या नाही, येणार आहे जाणार आहे. पण एक वडिलांच्या ऋणातून उतराय होण्याकरता त्यांनी हे खूप मोठं कार्य केलं. वडिलांनाही परमार्थ घडावा, कारण परिक्रमा एक मार्ग हा परमार्थाचा मार्ग आहे. नामस्मरण असेल, परिक्रमा असेल, आपली वारी असेल, आळंदी वारी असेल. साधा आळंदी वारीला 15 दिवस जायचं म्हटलं तर घरचे म्हणतात कुठं चालले तुम्ही, हे पाठीमागं कोण पाहिजे. पण नाही, 3.5 महिने 4 महिने जा तुम्ही. एक परमार्थाची आवड आणि ही परिक्रमेची आवड त्यांनी ती पूर्ण केली आणि म्हणून हा एक कृतज्ञता सोहळा त्यांच्या जीवनातला. आणि पहा ना किती भाग्य संत योग, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आणखीन ते परिक्रमा केलेले महाराज या ठिकाणी आहेत. आणि अतिशय सुंदर अशी आपली जनार्दन टेकडी या ठिकाणी ही त्यांची फेरी असेल, पाणी पूजन असेल आणि त्या पाण्याचं पूजन वगैरे सगळं झाले. या ठिकाणी प्रवचनही या ठिकाणी झाले. 12 वाजत आलेले आहे. महाराज बोलतात की असताना ज्या कालात ओंकारेश्वर पासून तिची सुरुवात होते, परिक्रमा करत असताना एकदा तिचा संकल्प घेतला की परत परिक्रमा पूर्ण होतो ती नर्मदा मैया ओलांडायची नाही. आणि नर्मदा मैया ओलांडली का परिक्रमा खंडित झाली. आणि मग नर्मदा परिक्रमा ओंकारेश्वर या ठिकाणी सुरुवात झाल्यानंतर ज्या कालामध्ये ती समुद्राला जाऊन मिळते, समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर तिला पार करत असताना समुद्रातून पार करायची आहे. आणि मग समुद्रातून पार करत असताना ती बोटीनं पार करावी लागते. आणि मग बोटी भरत असताना अगदी एक माणूस 2-2, 3-3 तास तेव्हा बोटी भरायला लागतात. आणि त्यातही ती समुद्र असा आहे, तुम्हाला माहिती असेल कोणाला, पौर्णिमेच्या कालामध्ये समुद्र हा शांत असतो आणि अमावस्याच्या समुद्र खवळलेला असतो. योगायोगाने जर पौर्णिमेच्या मागे पुढे आपण बोटीच्या प्रवासाला आलो तर ठीक, आम्ही नेमकं पौर्णिमेच्या मागे पुढे होतो म्हणून आम्हाला तिचा काही चमत्कार काही दिसला नाही. पण अमावस्येच्या मागे पुढे जर कुणी जर त्या प्रवासात त्या ठिकाणी गेलं आणि त्यात जात असताना तो समुद्र असा इतका खवळतो की बोट मागे पुढे होते, उलटी होते, आता का आपण जातो का काय, इतकी कठीण परिस्थिती असते. पण नर्मदा मैयाचं सत्व असं आहे, आतापर्यंत कधीही कोणाला काही इजा झाली नाही. एवढा परिक्रमेचा मार्ग जात असताना काही नेमावरचं जंगल असेल, अनेक त्या जंगलातून पार करत असताना साधा आपण आपल्या शहराकडे जितकी भीती आहे, पण जंगलामध्ये आतापर्यंत नर्मदा मैया कधीही कोणाला काही होऊन देत नाही, कधी कोणाला उपवासी राहून देत नाही. काही अडचण आली, मार्ग असेल, आता मार्ग मला मिळणार कसा, पुढे जायचं कसं, अचानक कुठूनही काही तिचा साक्षात्कार होतो आणि ती आपल्याला दिशा दाखवत असते. असे हे नर्मदा मैयाचं खूप मोठं या ठिकाणी सत्व आहे. पुनश्च एकदा आज या ठिकाणी आपल्या तात्यांना मी एवढी नर्मदा परिक्रमा करून आले, अतिशय आनंदी त्यांची परिक्रमा आनंदी झालेली आहे. आणि असाच त्यांच्याकडून परमार्थ घडत राहो हेच या ठिकाणी नर्मदा मैयाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि शेवटी आपल्याला नर्मदा मैयावरती त्यांनी आम्हाला 2 मिनिटं 5 मिनिटं काहीतरी तिचा साक्षात्कार सांगा अशी विनंती करतो आणि पुढे महाराजांना
नर्मदे हर अमित हो बोलतो माझा चल दे करते चल नर्मदे नोवल थोड़ा माझा नर्मदे हरे गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। ध्येयं भस्मावलिप्तं शशिशुभ्रवर्णं पद्मासनस्थं सुखदं यतीन्द्रं वाक्काय चित्तैः सततं भजेऽहम्। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धो च सखा त्वमेव त्वमेव विद्या च द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव। वन्दे देवमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधर्म वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवनहिनैनम वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करम्। आइए हम आप सभी मिलकर के हमारे आप सबके आराध्य जो कि जीवन जिनके बिना अधूरा है, ऐसे पावन पवित्र नाम का स्मरण करते हुए अपने मन वाणी को पवित्र करने के साथ साथ इस सुंदर आज के शुभ अवसर पर 2 मिनट का हरि नाम संकीर्तन सभी लोग बड़े सुंदर भाव के साथ प्रेम के साथ सभी लोग स्वर से मिलकर के गाएंगे साथ में। श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम राम श्री राम जय जय राम राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय जय राम। मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन मंगल हारी द्रवहु सो दशरथ अजिर बिहारी द्रवहु सो दशरथ अजिर बिहारी। श्री राम जय जय राम
नाम श्री महामाया जगदम्बा महारानी की जय। श्री नर्मदेश्वर भगवान की जय। श्री नित्येश्वर भगवान की जय। द्वादश ज्योतिर्लिंग भगवान की जय। 33 कोटि देवी देवताओं की जय। नगर बस्ती की जय। सब संतन हरि भक्तन की जय। आज के आनंद की जय। शिव नमः पार्वती पते हर हर महादेव। नर्मदा तुम जगन्माता। वापस जब अपने घर की ओर अपने गंतव्य की ओर आए हैं तो हमने सबका जो वो करुण भाव, सुंदर प्रेम स्नेह प्रेम भाव देखा तो हमारा भी हृदय गदगद हो गया। आइए तो हमारी नर्मदा मैया के प्रति इतने आस्थावान नर्मदा भक्त यहाँ जो भी यहाँ उपस्थित हैं, मैं सबको नमन करता हूँ, प्रणाम करता हूँ, नर्मदेहर करता हूँ। यहाँ उपस्थित सभी हमारी माताएं, बहनें, बालक, वृद्ध और हमारे बंधु भाई सभी जो भी हैं, सबके हृदय में उस प्रणाम, उस शिव स्वरूप जो परमात्मा को मैं बार बार नर्मदेहर करता हूँ। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, जिंदगी भर, जिंदगी भर, जिंदगी भर। अभी सब आप बहुत श्रवण, बहुत सुंदर शब्दों के द्वारा माई की महिमा का व्याख्यान आप सबके समक्ष कर रहे थे। हमको पहले जानना होगा कि नर्मदा जी की परिक्रमा क्यों की जाती है। लेकिन इसके उद्देश्य सबके अलग अलग हो सकते हैं कि मैं इसलिए कर रहा हूँ महाराज जी, मैं इसलिए कर रहा हूँ। लेकिन नर्मदा जी की परिक्रमा करने का जो विधान है, ये नर्मदा जी की परिक्रमा संत जन करते थे। नर्मदा जी की परिक्रमा करने का क्या प्रभाव होता है, क्या मिलता है उससे जीवन में, हमारे जीवन को सार्थक जो करने के लिए नर्मदा मैया हमको क्या प्रदान करते हैं। कहते हैं गंगा जी ज्ञान की रात्रि है। जो सभी माई के तट पर जो प्रवास कर रहे थे तो धर्मराज युधिष्ठिर जी ने एक वैराग्यवान संत को जैसे ही देखा उनको दंडवत प्रणाम किया। उनसे पूछा कि महाराज जी आप नर्मदा जी के तट का सेवन कर रहे हैं, आप नर्मदा जी की प्रदक्षिणा कर रहे हैं, मेरी जिज्ञासा है कि नर्मदा मैया के विषय में मुझे आप कुछ बताएं। तो संत कोई और नहीं मार्कंडेय ऋषि ही थे। उन्होंने बताया कि धर्मराज 7 कल्पों से मैं नर्मदा जी की प्रदक्षिणा कर रहा हूं और मैंने कई बार इस पृथ्वी को लय और प्रलय को होते हुए देखा है। लेकिन नर्मदा जी का प्रभाव वैसे का वैसे भी आज ही है, वैसे का वैसे निरंतर। नर्मदा जी में कोई परिवर्तन नहीं हुआ, बल्कि सहस्त्रबाहु ने भी नर्मदा जी को अपने ताकत के बल पर नर्मदा मैया के वेग को रोकने का प्रयास किया। लेकिन नर्मदा मैया सहस्त्रबाहु के इतने हजार बाहों के जो ताकत को चीरते हुए नर्मदा मैया जो है आगे बढ़ गए। किसी के रोकने से आज तक नर्मदा मैया रुकी नहीं। हर हर महादेव हर। मेरा नाम स्वामी राजेश दास उदासी। हर कार्यक्रम ही मुलाखत द्या। महाराज नाही मुलाखत कायला मी स्वतः येतो म्हटलं, तुम्ही आम्हाला गरीब आहे, आम्हाला तरी पोटात होणार नाही। महाराज म्हणजे फक्त माझं रेल्वे तिकीट काढून द्या। तर पोट भरले, जरी ती एखादी वस्तू मागितली तरी तिच्या जागेवर 500 फुटाच्या आत भेटते। फक्त तटानं चाललं पाहिजे, कुणीही बी असो। इतका तिचा जिवंत अनुभव, ती सूक्ष्म रूपानं संग्रह राहते। समजा आपण 100 किलोमीटर लांब चाललो तर ते आपल्याला कोणी वाली नाही। तिच्या तटानं चाललो तर भूक लागणार नाही, काहीच नाही, काहीच नाही। जीने तिची भजे लागत होती तर 500 फुटावर गेलो, आम्हाला भजे खापाना। इतकं म्हणजे जे मागितलं ते भेटतं।
फक्त श्रद्धेनं तिच्यापाशी चाललं पाहिजे, बाकी काही नर्मदे आहे. विलास सीताराम पाटील कोल्हे, त्याचबरोबर सीताराम ताराचंद पाटील सांबारे या दोघांनी, सुनील ताराचंद पाटील सांबारे या दोघांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आणि जवळपास 4 महिन्याचा अतिशय कष्टप्रद अशा प्रकारचा जो प्रवास आहे तो प्रवास त्यांच्या तोंडातून ऐकताना म्हणजे एक समाधान ज्याला म्हणतो आपण, ते समाधान त्यांना मिळालेलं आहे. आणि महाराजांनी अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये आपल्या सर्वांना या पराक्रमेविषयी आणि एकंदरीतच आपल्या धार्मिक श्रद्धा ज्याला स्थान म्हणतो आपण, नर्मदा परिक्रमा या संदर्भात अतिशय सुंदर अशा प्रकारचं प्रवचन आपल्याला दिलेलं आहे. आणि जीवनामध्ये काय असतं, आपण म्हणतो की आपण जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर कोणत्या वेळेला सत्कार्य करणं गरजेचं असतं. आणि हे सत्कार्य करत असताना, धार्मिक कार्य करत असताना बाबा बघा कोणत्या राज्यातील आहेत, परंतु आपल्याशी अगदी मिसळून अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी ते आपल्याशी बोलले. त्यामुळं सर्वप्रथम त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की महाराज आपण अतिशय चांगल्या स्वरूपाचं प्रवचन दिलं. आपने यहाँ पर आकर हम सभी जो आदमी यहाँ पर बैठे हुए आप सब आपका शुक्र करते हैं और यहाँ पर आने के लिए आपको धन्यवाद देते हैं. संत शिरोमणी तपोनिष्ठ परमपूज्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी श्री राजेश दास जी महाराज यांचं संत दर्शन आपल्याला झालं या निमित्तानं, त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार. त्याचबरोबर ज्यांनी ही परिक्रमा अतिशय कष्टानं पूर्ण केली, सोपं नाही आहे त्या नदीमधून आणि सगळीकडून जाणं, तो प्रवास जो आहे तो खडतर प्रवास युट्यूबला जर आपण टाकलं तर सर्व लक्षात येतं, खूप अवघड अशा प्रकारचं काम आहे. आणि म्हणून ही परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की आपण या ठिकाणी चांगल्या स्वरूपाची परिक्रमा पूर्ण केलेली आहे. तुम्हाला त्या ठिकाणी हा जो लाभ मिळालेला आहे हा अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा आहे. त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. कोल्हेवाडी गावचे विलास सीताराम कोल्हे हे काका जे काही नर्मदे परिक्रमेला इथेच खरं तर त्यांचा 108 दिवसांचा प्रवास असतो. तो प्रवास पूर्ण करणं काही इतकं सोपं नाही, कारण की जेव्हा माणूस संसारात असतो
नंतर मुलं नातवंड झाल्यावर, खरं तर नातवंड झाल्यावर जाण्याची इच्छा होत नसते, पण जे काही काकांनी जे नर्मदेला महाराज श्री हरिहर आश्रम हाँ श्री हरिहर महाराज वो नर्मदे जाने के लिए बहुत सारे लोग इधर से बहुत सारे जाते हैं. तर जे काही काकांनी पूर्ण केलं आणि जे त्यांची ती परिक्रमा खूप छान आणि सुखरूप अशी झाली आणि त्यांच्या या परिक्रमेला माझ्याकडनं आपल्या तालुक्याच्या आमदार अमोल खताळ जे आहेत त्यांच्याकडनं त्यांना शुभेच्छा.